शिवसेना खासदारांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बैठक घेतील। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अतिशय महत्त्वाची असणार आहे। बैठकीनंतर युती होणार का तुटणार या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष आहे। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेकडून स्वबळाच्या नाऱ्यांचा वारंवार पुनरुच्चार केल्यानंतरही भाजपकडून युतीसाठी प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान शिवसेनेकडून युतीसाठी होकार यावा यासाठी भाजपने नवा प्रस्ताव दिलाय आणि या प्रस्तावानुसार भाजपने सेनेला 2 जागा वाढवण्याची तयारी दर्शवली आहे। त्यानुसार दोन्ही पक्षांसाठी 50-50% जागांवर युतीचा फॉर्म्युला ठरणार आहे। पुढील निवडणुकीत युती व्हावी यासाठी भाजप नेते आग्रही आहेत। मात्र शिवसेनेचे नेते वारंवार स्वबळाची भाषा करत असल्यामुळे युतीचं घोडं अडलंय। अगदी शिवसेना पक्षप्रमुखही स्वबळाचा पुनरुच्चार करत असल्यामुळे युतीबाबत आता अनिश्चितता आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सरकारला दिलेला घरचा आहेर दिलेला आहे। पोकळ आश्वासनं दाखवणाऱ्या नेत्यांना जनता झोडपून काढते असं वक्तव्य करत नितीन गडकरी यांनी वक्तव्य केलंय। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। गडकरींनी हे विधान पंतप्रधान मोदींना उद्देशून तर केलं नाही ना अशा चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहेत। मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या बोधचिन्ह आणि वेबसाईटचं अनावरण झालं आणि तिथे ते बोलत होते। बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरनं भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ईशानं भाजपमध्ये प्रवेश केला। राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंचा रविवारी दुपारी विवाह सोहळा संपन्न झाला। परळमध्ये हा विवाह समारंभ पार पडला। त्यानंतर अमित आणि मितालीच्या रिसेप्शन सोहळाही मोठ्या दिमाखात पार पडलाय। यावेळी नववधू आणि वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली। उद्धव ठाकरेसह पत्नी आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनीही लग्नाला उपस्थिती लावली। मात्र काही वेळातच उद्धव ठाकरे सहकुटुंब लग्नातून निघून गेले। नुकतेच ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिलेत त्यामध्ये किती दलित, आदिवासी आणि मुसलमान आहेत असा परखड सवाल करत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय। कल्याणच्या एपीएमसी मार्केट परिसरात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून 2900 कोटींची मदत जाहीर झाली आहे। 33% अधिक पिकांचं नुकसान झालेल्यांना मदत मिळणार आहे, तर 151 तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत 2 टप्प्यात मिळणार आहे। केडीएमसीतून 27 गावं वगळून त्याची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचं आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारला ही गावं निवडणुकीत ठेंगा दाखवणार आहेत। भाजपनं खोटी आश्वासनं दिली असून त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी 10 फेब्रुवारीपासून बॅनर लावणार असल्याचं 27 गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीनं म्हटलंय। राज्यातील विविध जिल्ह्यात धनगर समाजाला आरक्षण मिळावं याकरता पुढील 40 दिवस आंदोलन करण्यात येईल अशी माहिती राज्यसभा खासदार डॉक्टर विकास महात्मेंनी दिली आहे। ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। शिक्षक आणि पालकांसाठी साहित्य आणि मराठी भाषा हे जिव्हाळ्याचे विषय आहेत आणि हवेत। मात्र पालकच जर मुलांसमोर हातात मोबाईल घेऊन बसतील तर मुलंही तेच करतील। मुलांना भाषेची गोडी लावायची असेल तर आधी पालकांनी हातात पुस्तक घ्यायला हवं। भाषा साहित्याविषयी मुलांशी संवाद साधायला हवा असं आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी म्हटलंय। पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांना सेवा पुरवण्यासाठी 58 नव्या बसेस पीएमपीएच्या ताफ्यात येत्या 8 दिवसात दाखल होतील। त्यातील 25 ई बस असून तेजस्विनी योजनेअंतर्गत 33 बस महिलांसाठी असणार आहेत। ई बसच्या चार्जिंगसाठी 16 युनिट उभारण्याचं काम भेकराई नगर आणि निगडी आगारात पूर्ण झालंय। सहारा गाव अंधेरी पूर्व येथील हयात हॉटेलसमोर एका टॅक्सीला आग लागली। या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलंय। ही आग नेमकी कशी लागली याचा तपास आता पोलीस करतायत। पुणे महापालिकेला नव्या आर्थिक वर्षात होर्डिंग धोरणातून 100 ते 150 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। त्यामुळे बेकायदा होर्डिंग धारकांना थारा न देण्याची भूमिका पालिका प्रशासनानं घेतली आहे। वारंवार नोटीस बजावूनही विनापरवाना होर्डिंग थाटलेल्या जाहिरातदारांविरोधात थेट पोलिसात तक्रार देण्यात येईल।
वाशी परिसरातल्या जुहू गावातील संकल्प लॉजमध्ये एका महिलेची गळा चिरून हत्या झाली आहे. मृत महिलेसोबत लॉजमध्ये आलेल्या व्यक्तीनंच या महिलेची हत्या केली आहे. दोघे लॉजमध्ये आल्यानंतर काही वेळेत महिलेसोबत आलेला व्यक्ती हा घाईत लॉजबाहेर निघून गेला. लॉज चालकाला त्याचा संशय आल्यामुळे त्यांनी खोलीत जाऊन पाहिलं तर बेडवर ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. लॉज चालकानं त्याची माहिती पोलिसांना दिली आहे. मृत महिला मुंबईतील असल्याची माहिती आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिला पेशंटचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ छुप्या कॅमेऱ्यानं काढल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक केली. मात्र आरोपी लंकेश हा वॉर्डबॉय नसून तो हाऊसकीपिंग मधील कंत्राटी कर्मचारी असल्याचं हॉस्पिटलच्या प्रशासनानं सांगत त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आल्याचं सांगितलंय. कल्याणसह डोंबिवलीतील कॉलेज तरुणांना भूलथापा देत त्यांच्याजवळील मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. रामकिसन शिंदे असं त्याचं नाव आहे. त्याच्याकडून 25 मोबाईल जप्त केले. सोबतच हा भामटा ज्यांना हे मोबाईल विकत होता त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. अनेक दिवसापासून कॉलेज तरुणांना रस्त्यात किंवा कॉलेज परिसरात अडवून तू मैत्रिणीला छेडतोस तर कधी माझ्या बहिणीसोबत चॅट करतोस अशा बहाण्यानं तो तरुणांचे मोबाईल चेक करण्याच्या बहाण्यानं मोबाईल हिसकावून तिथून पळ काढायचा. मुंबईकरांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या 4000 आरोग्य सेविकांना गेल्या 20 वर्षापासून त्यांच्या हक्काच्या सुविधाही मिळत नाहीयेत. पालिका प्रशासनाच्या या अन्यायकारक भूमिकेविरोधात आजपासून शेकडो आरोग्य सेविका बेमुदत काम बंद आंदोलन करतील. संघटनेच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान इथं हे आंदोलन करण्यात येईल. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ध्यास घेतलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील बहुजन समाजात काम करणाऱ्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नुकताच कर्तृत्ववान महिलांचा जिजाऊच्या लेकी हा पुरस्कार देऊन कृतज्ञता दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या असंख्य खेड्यापाड्यातून तब्बल 20,000हून अधिक महिला उपस्थित होत्या. बालपणातील खेळ आणि मस्ती आजच्या डिजिटल युगात हरवत चालली आहे. त्यांना उजाळा देण्यासाठी षडांग क्लासेसच्या कलाकारांनी रांगोळी प्रदर्शनातून बालपणातील खेळाचं उत्कृष्ट रेखाटन केलंय. त्यांच्या या कलाकृती पाहताना प्रत्येक जण आपल्या भूतकाळात नक्की डोकावेल आणि क्षणभर का होईना त्याच्या आठवणीत जगेल यात शंका नाहीये. 26 ते 30 जानेवारी असे 4 दिवस सकाळी 11 ते 7 या वेळेत हे रांगोळी प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुलं असणार आहे. यात रांगोळी पाहण्यासाठी नागरिकही मोठी गर्दी करतायत. अंबरनाथमधील पुस्तक नगरीचं लोकार्पण ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते पार पडले. यावेळी साहित्यिक महेश केळुसकर देखील उपस्थित होते. पुण्यातल्या खेडमधील करंज विहिरे इथल्या शाळेत चिमुकल्यांनी प्रतिकात्मक बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं. या शर्यतीला बंदी असल्यामुळे बैलांऐवजी चिमुकले स्वतः बैलगाड्यांना जुंपले. बैलांबाबतचं प्रेम आणि आस्था यामुळे चिमुकल्यांनी ही स्पर्धा भरवली.